चला बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका चला पटकर. मॅचला पुन्हा एकदा मैदानात आपण करतोय सुरुवात. पहिल्या क्रमांकाचा चेंडू आणि पहिलाच बॉल वरती आकाश मार्गे आपण पाहतोय खेळलेला हा फटका जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती सुपर सॉनिक चौका. ग्राउंड गेंद बॉल्स के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद फिर से एक बार जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. ये रास्ते है 4 के खनखनित चौका. थँक्यू. आपण पाहतोय पहिल्या दोन मॅच मध्ये पराभवाची चव आणि त्यानंतर पुन्हा एकदा विजयाची हिरवळ खुणावते टीम लिंगाली संघाला. ओ पुढचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय सुरेख फटका मैदानाच्या मध्ये पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि आणखी एक डॉट बॉल ही श्रृंखला मात्र ब्रेक करेल ती अर्थात चौकारांची आणि तिसऱ्या क्रमांकाचा बॉल अर्थात डॉट बॉल. तो पुढचा बॉल सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न आणि अप्रतिम फेकिया मात्र काय बॅकअप आहे. अप्रतिम जिद्दीनं पेटून उठलेली टीम मैदानाच्या मध्ये कुरकुम स्मॅशर्स याही मॅच मध्ये विजयाची घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आपण पाहतोय पहिल्या 2 बॉल वरती आलेले चौकार त्यानंतर मात्र खडबडून जागी झाली आहे आणि पुन्हा एकदा बेसिक वरती अप्रतिम गोलंदाजी मार्ग वरती कमबॅक केलाय. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक सेफ हँड्स डाउन द बॉल. वैभव इथे मात्र चूक नाहीये. कशी बशी आम्हाला काय विचारते. धावफलकावरती पुन्हा एकदा आपण जातोय 9 धाबा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये कोसळलाय. यापूर्वी आपण पाहतोय पहिलं षटक हे कुरकुम संघासाठी काहीच महागडं ठरतं आणि त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये भेदक रणनीती आणि खऱ्या अर्थानं वेग अप्रतिम गती राखत प्रतिस्पर्धी संघाची मतिहीन करणारी कामगिरी या अप्रतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. छोटंसं कमबॅक
आपण पाहतोय धावांचा प्रचंड विस्फोट, बॅक टू बॅक 2-4 आणि त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आणि त्यासोबत आलेली विकेट मैदानाच्या मध्ये कमबॅक घेऊन आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नसेल आणि या क्षेत्ररक्षकांना टाटा गुड बाय करत हा चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा ओलांडून चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संपुष्टात आणलं गेलंय. 13 धावा या धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रफ्तार अर्थात सबसे कातिल सचिन पाटील. सचिन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत आणि या भेदक आक्रमक आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा संघाचा सर्वोत्तम गोलंदाज सचिन पाटील. रॅडिकल ड्राईव्ह मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा अगदी चीनच्या भिंतीप्रमाणे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय आणि कुठली धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाही. आकाशचा अप्रतिम कामगिरी अर्थात बिहाइंड सेकंड स्लीप रिजनला आपण पाहतोय अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. सेकंड स्लीप आहे, शॉर्ट लेग, त्याचबरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका मात्र मैदानाच्या मध्ये आहे. सचिन पाटीलला मात्र आपण पाहतोय 2 डिक्लेरेशन झोन मध्ये पाठवलाय चेंडू आणि यावरती 2 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जातील. मात्र काय कामगिरी आज संपूर्ण दिवसभरामध्ये सचिन पाटीलची राहिली आहे. स्वर्गीय रफिक भाई शेख चषकाचा मॅन ऑफ द सिरीज राहिलेला हा सर्वोत्तम खेळाडू कि तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर, एक तुझे ही तो बख्शिए इस मैदान की हुकूमत, ये तो तेरी सल्तनत है, यहाँ तू सुलतान बनकर आया कर. सुलतान वरती बरसलाय आणि मुलतानला चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेहरा तर पुढचा बॉल आपण पाहतो. यापूर्वीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावा धावफलकाला पुढे नेत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा काय फटका मैदानाच्या मध्ये सजवलाय. या पूर्वीच्या फटक्यामध्ये ताकद होती आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचं दर्जेदार प्रदर्शन. सरते शेवटी अपयश मैदानाच्या मध्ये पदरी पडतंय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पाहतोय षटकार आणि त्यानंतर आलेल्या चौकार धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आहेत 25 धावा. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. तर फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोहित मॅन कदमचा रोहित शो, सुपर हिट शो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट इंटेन्शनली खेळलाय आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन फोडलाय. 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील सचिन पाटील. मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीसा महागडा ठरलाय. मात्र आपण पाहतो नक्कीच अशा स्वरूपाच्या परिस्थिती या क्रिकेटमध्ये येत असतात. 0 टू हिरो, हिरो टू 0 बनण्याची संधी हा खेळ तुम्हाला देत असतो. नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे की प्रत्येकाला संधी मात्र या खेळामध्ये प्राप्त होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख सुरेख कामगिरी आहे. आकाश आज मात्र आपण पाहतोय जमिनीवरती अप्रतिम कामगिरी करतोय. 28 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. यानंतर मात्र आपण पाहतोय अंतिम आणि निर्णायक षटक. गोलंदाजी क्रमामध्ये आपण पाहतोय काहीसा बदल यावेळी मात्र केला गेलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक वैभव जाधव असतो. मात्र आपण पाहतोय नक्कीच या मॅच मध्ये मात्र काहीसा वेगळी रणनीती या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला टीम कुरकुम संघाच्या वतीने पाहायला भेटते. मात्र ही रणनीती मात्र अंगलट येईल का हा प्रश्न मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आहे. आणि या अंतिम निर्णायक षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संघाचा कणा, संघाचा तारणहार, विघ्नहर्ता फॉर द टीम कुरकुम स्मॅशर्स वैभव जाधव.
तर पहिलाच बॉल वरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल सुटलाय. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और टीम का मुकद्दर रूठा. काही खुशी, काही गम, काही ज्यादा और काही कम अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. कॅच मात्र मैदानाच्या मध्ये सुटलाय. पहिल्याच बॉलवरती संधी होती, संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्यामध्ये आलेलं हे अपयश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती लिंगाले टीमच्या वतीनं या सिंगल धावच्या सहाय्याने धावफलक पुढे जाताना 29 धावा, एक फलंदाज बाद असताना. हो, पुढचा एक बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट फॉली, हाफ ट्रॅकर, त्यावरती कडा प्रहार आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार आणि गोलंदाजांच्या मनामध्ये पुन्हा एकदा भीतीचा हाहाकार. चौकार. पोलीस स्टेशनला जा. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतो, एक फलंदाज बाद असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओह, रिव्हर्स पुलचा असफल प्रयत्न. अँड अनसक्सेसफुल अटेम्प्ट कम्स टू एन एंड. तोपर्यंत एक सिंगल धाव, एक चोटी धाव पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये घेतली जाते. मात्र या चोरीचा FIR कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये मात्र तुम्ही नोंदवू शकणार नाही, कारण आपण पाहतो एक धाव या ठिकाणी मात्र मैदानाच्या मध्ये घेतली जाते. 34 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2.3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये थांबलाय. अंतिमचा आणि निर्णायक षटक मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आहे आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैभव वर्सेस फलंदाजा दरम्यानचं हे बॅटल. द स्वीट नॉइज हॅज बीन कमिंग फ्रॉम द बॅट, lofted towards the boundary line. One more mighty and gigantic hit by the man from team Lingari. अर्थात रोहित man कदम has been set on fire outside of the park. शेरान 12 चेंडू आणि 31 धावांचा ब्लास्ट मात्र रोहितच्या बॅटमधून या महत्वपूर्ण मॅच मध्ये झालाय. काय इनिंग मैदानाच्या मध्ये पेश केली आहे. अब्सोल्यूट लिथल गार्डेज तो मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि कुठल्याही गोलंदाजाला मैदानाच्या मध्ये तो स्थिरावू देत नाहीये. आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये तो रोहित मॅन कदम. कि झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोंकोगे तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. आज मात्र या वादळाला खऱ्या अर्थानं थांबवणं मुश्किल नाही तर काहीसं नामुमकिन होत चाललंय ते टीम कुरकुम स्मॅशर संघाला. आणि याही बॉलवरती आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढलाय आणि एक सिंगल धाव मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा कन्सिड होईल. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 41 धावा धावफलकावरती 2.5 षटकांती. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, व्हॅरिएशन्स डाव्या स्टँडच्या बाहेर. आज मात्र खऱ्या अर्थानं रोहितनं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या भावनांशी खेळ करणारी खेळी या मैदानाच्या आतमध्ये केली. मगर जिंदगी तो खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग, कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष आज मात्र कुरकुम स्मॅशर संघाच्या गोलंदाजांना करावा लागतोय. उर्साई बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बाहेरून चेंडू फक्त घेऊन येईल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सोबत क्षेत्ररक्षक चौकार. चला, वाळकी वर्सेस पिंपळगाव. चला, टीम वाळकी वर्सेस DJ.
एक सिंगल धाव धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. एक धाव आहे. 17 चेंडू आणि 46 धावांचे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आणि ते सर जर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र फटकेबाजी ही करावी लागणार आहे. तर आपण पाहतोय सलामीची जोडी सचिन पाटील आणि अथर्व साळुंके. भन्नाट फॉर्म मध्ये असणारी ही दोनही लेफ्ट हँडेड बॅटरची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सामना करेल तो प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज अर्थात सागर. सागरच्या गोलंदाजीवरती मात्र धावांचा महासागर मैदानाच्या मध्ये आणावं लागणार आहे. प्लेडाऊनची परिस्थिती मैदानाच्या मध्ये आहे. एक धाव पूर्ण होती. फॉलिंग थ्रू मध्ये अप्रतिम कलेक्शन आहे. फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. जीत की उम्मीद यहां पर बरकरार रखते हुए बल्लेबाज 12 गेंदे और 34 रनों की आवश्यकता यहां पर. आणि आपण पाहतोय काय फटका मैदानाच्या मध्ये खेचलाय. जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी. क्रिकेट जुनून है लेकिन इसे खेलने का अंदाज भी खास होता है. हार जीत खेल का हिस्सा है लेकिन जीत उसी की होगी जो आखिरी गेंद तक डटा रहेगा. चैंपियंस वो होते हैं जो जब तक लड़ते हैं तब तक जीतना
जीत मुश्किल लगती आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जोपर्यंत हा चॅम्पियन मैदानाच्या मध्ये उभा असेल तोपर्यंत मात्र प्रतिस्पर्धी संघ टीम वाळकी चला वाळकी टीम कॅप्टन टीम वाळकी लास्ट कॉल असेल पुढचा बॉल पुढे एकदा सचिन हो पुढचा बॉल क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आला आणि बॅटनं एक ताकदवान फटका मात्र मैदानाच्या मध्ये होता आणि त्यावरती आपण पाहतो एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल धाव फलकावरती आहे 14 धाबा 1.1 षटकांचा खेळ समाप्त होतोय अंतिमचे 11 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता न कद बडा न पद बडा जो अपनी टीम के लिए मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा आणि तो योद्धा आज मात्र मैदानाच्या मध्ये बनावा लागणार आहे तो अर्थात फलंदाजी मार्क वरती अथर्व टीम वाळकी लास्ट कॉल आहे टॉस बॉस करण्यासाठी यायचंय 11 चेंडूवर आपण पाहतोय 33 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्क वरती पुढचाही बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका एक्स्ट्रा बाउन्स जनरेट होईल का मात्र आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या समीप क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय तोपर्यंत 2 धाबा धाव फलकाला पुढे घेऊन जातील 16 धाबा धाव फलकावरती आहेत अंतिमचे 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता एक्स्ट्रा बाउन्स यावेळी मात्र जनरेट होणार आहे आउटफील्ड तेज तर्रार चेंडू घेऊन जाईल सीमा रेखा पार आणि आणखीन एक मॅग्निफिसंट स्ट्रोक ब्रँडेड चौका अप्रतिम षटक अद्यापर्यंत मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय 16 धावा वैयक्तिक 6 चेंडू आणि 16 धावांचा ब्लास्ट अथर्व साळुंकेच्या बॅटमधून आपण पाहिलंय तर वैभव जाधव देखील अप्रतिम साथ अथर्वला मैदानाच्या मध्ये देतोय हो पुढचा बॉल पुन्हा एकदा ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाही आणि आपण पाहतोय काहीच फंबल आहे आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय नक्कीच 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जातील अंतिमचे 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता 7 चेंडू आणि 23 ची आवश्यकता या बॉल वरती मात्र आपण पाहतोय कंपल्सरी एक मोठा हिट अर्थात बिग हिट मात्र करावा लागणार आहे आणि तो मात्र अर्थात अथर्वच्या बॅट मधून येईल का या अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर या बॉल वरती पुन्हा एकदा मिळणार आहे हो पुढचा बॉल बॅटची रीडिंग एज बिहाइंड द विकेट एक्स्ट्रा बाउन्स आणि क्षेत्ररक्षकाला बेदून जाईल अर्थात डिक्लेअर झोन मिळतील धाबा तोड अंतिमचे 6 चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मात्र मैदानाच्या मध्ये आहे सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 21 धावांची आवश्यकता आहे 26 धावा धाव फलकावरती आहेत इथून पुढे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विजयाचं समीकरण काहीच मुश्किल होत चाललंय ते टीम कुरकुम स्मॅशर संघासाठी मात्र कठीण परिस्थितीतूनच खऱ्या अर्थानं इतिहास हा घडत असतो आणि तो इतिहास पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये घडवावा लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा लय आतवरती बिघडवा लागणार आहे अंतिमचे 6 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता नक्कीच आपण पाहतो ज्यावेळी मात्र इम्पॉसिबल असं टास्क तुम्हाला वाटेल त्या इम्पॉसिबल या शब्दामध्ये देखील आपण पाहतोय पॉसिबल हे दडलेलं आहे तेच इम्पॉसिबल टास्क पुन्हा एकदा पॉसिबल जर करायचं असेल तर मैदानाच्या मध्ये वैभव जाधवला या मॅच मध्ये लढावा लागणार आहे आणि त्याच फलंदाजीसाठी ओळखला जाणार हा वैभव मैदानाच्या मध्ये पहिल्या बॉलचा सामना करेल आणि पुन्हा एकदा हो सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग नाहीये धावचीच्या रूपाने विकेटचं पतन बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन
26 धाबा धावफलकावरती धावचीच्या रूपाने संघाचा कणा मात्र कोसळला. नक्कीच आपण पाहतोय केवळ 26 धाबा धावफलकावरती आहेत. कणा मात्र या ठिकाणी कोसळला जातोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो नक्कीच अप्रतिम कविता मात्र पाठ्यक्रमामध्ये आपल्याला होती. त्या कवितेच्या पंक्ती खऱ्या अर्थानं कणक शब्दाला पाहिल्यानंतर आठवतात की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाय पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल खचली भिंत विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला संगे घेऊन आज सर लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडती भिंक बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आज मात्र खऱ्या अर्थानं केवळ पाठीवरती हात ठेवत लढ म्हणा असं मात्र अथर्वला म्हणावं लागणार आहे. कारण 10 चेंडू आणि 22 धावांचा एकाकी लढा तो आज मात्र आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये देतोय. पुढचाही बॉल पुन्हा एकदा अथर्वच्या बॅटमधून आणखीन एक अप्रतिम फटका. प्रयत्नांची पराकाष्ठा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होते आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवून देतोय सीमारेषेच्या बाहेर. विजय जरी अशक्य असला तरी लढण्याची उमेद मात्र मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगला फटका अर्थात 4 धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत आणि अंतिमचे 2 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे.